महाविकास आघाडीच्या वतीने वाशी येथील विश्वनाथ भावे नाट्यगृहात महिला मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। शिवसेना नेत्या रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला। यावेळी त्यांच्यासोबत या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना समन्वयक शिल्पा सरपोतदार, रेखा खोपकर, नंदिनी विचारे, जिल्हा संघटक रंजना शिंदे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सलोजा सुतार, विनया मडवी, आपच्या धनवंती बच्चन, कोमल वास्कर, तनुजा मडवी, वैशाली घोरपडे, स्नेहल सावंत, सुलोचना शिवानंद, विजया सूर्यवंशी, दर्शना कौशिक, हेमांगी सोनावणे, पूनम आगवणे आदी उपस्थित होते। होतोय ते कालही आणि आजही आणि उद्याही असणारे खासदार आयुष्यमान राजेंची विचारे दादा आणि सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, वेळ फार कमी आहे, काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे। त्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पियुष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये पत्रकार नेहा पुरव यांना जी दटावणी करण्यात आली, जी धमकावणी करण्यात आली, कुठल्याही व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी माध्यमे अत्यंत महत्त्वाची असतात। मात्र माध्यम प्रतिनिधींनाच असे धमकावले जात असेल। माध्यम प्रतिनिधी एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतात। नेहा पुरवची अशी काय चूक होती? नेहा पुरवने एक साधीशी बातमी लावली। पियुष गोयल मासळी बाजारातनं जात होते। मासळी बाजारातनं जात असताना त्यांनी अचानक नाकाला रुमाल लावला। ज्या मतदारसंघात तुम्हाला काम करायचे तिथे जर तुम्ही नाकाला रुमाल लावत असाल तर हा मतदारांचा, ती कष्ट करणारी माणसं आहेत जी रोज तिथे काम करत आहे, एका अर्थाने तुम्ही त्यांच्या कष्टाचा अपमान करताय। आणि यावरची बातमी जर नेहा पुरव यांनी लावली असेल तर त्याचा उलट आपण काहीतरी चुकलो हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे प्रतिनिधींनी। मात्र तसे न करता नेहा पुरवच्या घरात घुसून धमकावण्यापर्यंत जर प्रकार होत असेल तर म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी असण्याच्याही आधी नेहा पुरव ही एक बाई आहे आणि बाई म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि नेहा पुरव यांच्यावर झालेल्या या धमकावणीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्ष अशा आमच्या तमाम महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। आता जरा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर येऊया। हा महिला मेळावा आहे आणि महिलांशीच बोलायचं आहे। का महिलांशी बोलायचंय? कारण या निवडणुकीचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्यावर होणार आहे। आपल्या सगळ्यांवर हा परिणाम सगळ्यात आधी होतो। कारण गावखेड्यातल्या अजूनही म्हणजे माझ्या आईला जेव्हा मी आता फोन करते आणि काय चाललंय घरी तर ती मला पहिल्यांदा सांगत असते, काय सांगायचं बाई, शेताला काय हे बघ भाव नाही, काय नाही, शेत करायचं तर सगळं अंगलटच येतंय, हे बघ तेलाचा भाव एवढा झालाय, गॅसचा भाव तेवढा झालाय, माणसानं जगावं का नाही जगावं। महागाईचा सगळ्यात पहिला फटका जो बसतोय तो आपल्याला बसतोय हे नीट समजून घ्या। म्हणजे गावखेड्यातल्या बायका आजही घरात जर पोरगा बसलेला असेल तर त्या त्याला सांगतायत, सारखं काय ना घरात बसतेस, सारखं मोबाईल मध्ये नुसतं असं करतंय बघा, नुसतं मोठं नुसतं असं करतंय, अरे जा की बाहेर काहीतरी कामधंदा बघ। पण कामधंदा काय आहे? बाहेर गेल्यावर त्याला कुठलीही नोकरीच जर मिळत नसेल, सरकारी नोकऱ्या सगळीकडून ठप्प आहेत। ज्या आयांनी आपल्या पोरांच्यासाठी प्रचंड कष्ट उपसले, व्रतवैकल्य केली की आपलं पोरग पुढे चालून शिकून काहीतरी नोकरी धंदा करेल, पण त्याच्यासाठी नोकऱ्याच उपलब्ध नाहीयेत, अशा परिस्थितीत आपण करायचं काय? मला बाकी त्या सगळ्या गोष्टींवरती अजिबात जायचं नाहीये। फक्त मला एक गोष्ट नक्की समजावून सांगायची आहे की जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला धर्म शिकवतात, जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला हिंदू मुस्लिम हे बायफर्केशन करायला लावतात, त्या लोकांना कधी आपण प्रश्न विचारलेत का? माय मावल्यांनो, कालपर्यंत आपण सगळे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार
घिसाडी, पारधी, कैकाडी सगळ्या जाती धर्माची माणसं आपण एकत्र गुल्या गोविंदाला नांदत होतो. आपल्या डोक्यात कधीही जात आली. आपले वाटोळे करून गुजरातचे भले करणारे धोरण हे प्रकृती नसून विकृती आहे. ही विकृती ठेचून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना मोठ्या मताधिकाराने निवडून द्या असे आव्हानही सुषमा अंधारे यांनी यावेळी केले. मला तिसऱ्यांदा पुन्हा ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला. मोदी सरकारला घालवण्यासाठी आता पदर खोचून कामाला लागा असे आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उपस्थित महिलांना केले. जागा राजन विचारे साहेब ताकदीने आणि मोठ्या लीडने काढतील, आम्हाला विश्वास आहे. सुषमा, आपको लगता है कि महाविकास आघाड़ी के सामने महायुति जो है डर गई है अभी से, और जो जीत का दावा कर रहे हैं 400 के पार, वो थाने से ही शुरुआत होगी हार की? नहीं, ये तो हमने देखिए कई बार हम बता चुके हैं कि ये जो मोदी और इनके जो सारे भक्तुल्य हैं ये बस इश्तिहारबाजी में लगे हैं, और इश्तिहारबाजी से छोटा मोटा प्रोडक्ट बेचा जा सकता है, लोकतंत्र बेचा या खरीदा नहीं जा सकता. लोकतंत्र बेचने और खरीदने की होड़ में जो इश्तिहारबाजी इन्होंने लगा रखी है, लोग उसे धुतकार देंगे, लोग इसे नकारेंगे. जिस तरह का माहौल समूचे महाराष्ट्र में बना हुआ है, मैं आज से जितनी भी कंस्टिट्यूंसी में जाकर आई हूँ तो जिस तरह से लोग कह रहे हैं कि हम ऊब चुके हैं, क्योंकि पिछले 2.5 सालों में ना यहाँ कोई अच्छा प्रोजेक्ट आया है, ना यहाँ के युवकों के रोजगार की कोई बात हुई है, ना बढ़ती महंगाई पर किसी तरह का रोक लगा है. इसलिए ये कितनी भी इश्तिहारबाजी करे, जिस तरह से मोदी जी को एक एक कंस्टिट्यूंसी में 2-2 बार जाकर सभा लेनी पड़ रही है, इसका यह एक साधारण सा अर्थ यह है कि महाराष्ट्र के जितने भी बीजेपी के नेता हैं, फिर चाहे वो देवेंद्र जी हो, बावनकुळे या कोई भी हो, इनका कोई भी प्रभाव नहीं है. इनके लिए ये जैसे इन्होंने बीजेपी, महाराष्ट्र बीजेपी को डैमेज कर रखा है, तो बीजेपी को बचाने के लिए केंद्र के नेतागण यहाँ इन्हें बुलाने की जरूरत पड़ रही है. लेकिन हमें इस बात का पुख्ता भरोसा है कि चाहे आप केंद्र से क्या किसी अलग ग्रह से भी लोग लाएंगे ना, तो भी महाराष्ट्र के लोगों के इस कहर से अब बीजेपी बचेगी नहीं. थाने में कैंडिडेट नहीं देने के पीछे क्या आपको बड़ा कारण लग रहा है? क्या आपको लगता है कि एकनाथ शिंदे बीजेपी के सामने घुटने टेक दिए हैं, इसीलिए इस मामले में फैसला नहीं हो पा रहा है कि थाने का कैंडिडेट होगा कौन, बीजेपी का होगा या शिवसेना का होगा? देखिए भाई, उन्होंने हाथ जोड़ रखे हैं कि घुटने टेक दिए है कि वो बिल्कुल लेट ही गए हैं. इस पर मुझे कोई टिप्पणी नहीं करनी है, ना ही कोई आलोचना करनी है. मुझे ऐसे लगता है कि हम हमारे काम पर बहुत ज़्यादा ध्यान दें, लेकिन एक बात ज़रूर है, जिस तरह से अभी इलेक्शन का तीसरा जो दौर है वो हम थर्ड स्टेटमेंट में भी पूरा कर चुके हैं, लेकिन अब तक प्रत्याशी का नाम खुलकर बाहर नहीं आना, ये एक अपने आप में डर साबित करने वाली बात है. जिस तरह से माहौल बन रहा है, शायद बीजेपी और सेना दोनों ही डरे हुए हैं, और डरे हुए लोग अक्सर एक दूसरे को समझाने बुझाने की कोशिश कर रहे हैं. हमारे लिए हम इसे बहुत ही ज़्यादा पॉझिटिव्हली लेते हैं. ताई, अमृता वहिनी गप्प बसलेल्या असं तुम्ही विधान केलेलं आहे. होय, अमृता वहिनी आता गप्प बसलेल्या आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे ना. आपण अभिनंदन केलं पाहिजे, चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे की त्यांना हे जर कळलं असेल की आपलं राजकीय क्षेत्र नाहीये, त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं, बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं, ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं. राजकीय टिप्पणी आपण करू नये हे त्यांना जे कळलं ती आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मला वाटतं मी अमृता वहिनींच्या त्यांच्या गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हो, मी कौतुक करते त्यांना, त्यांच्या गायकीच्या क्षेत्रासाठी मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देते. काय हरकत आहे, भावजाईच आहे ना माझी, काही शत्रू नाहीये. असं काय करताय? ताई, आपको लगता है कि थाने में धनुष बाण टूटेगा और मशाल जलेगी? मुझे ऐसे लगता है कि थाना में जब कभी भी ये धनुष बाण लेकर आएंगे ना, तो लोगों को पता चलेगा कि देखो चोर आए हुए हैं. जब कभी ये धनुष्यबाण दिखाएंगे तो लोग कहेंगे ये चोरी किया हुआ धनुष्यबाण है, और इस चोरी किए हुए धनुष्यबाण और चोरों को भगाने के लिए यह मशाल बहुत बहुत प्रखरता से जलेगा. आदित्य ठाकरे साहेबांचं लोकसभेतील घोडदौड ही जोरदार आहे आणि भविष्यातील मुख्यमंत्री पदाची वाटचाल आहे. नाही, आम्ही त्याच्यावरती आत्ता टिप्पणी करणं मला वाटतं फार प्रीमॅच्युअर असेल.
अजून विधानसभा व्हायला फार अवकाश आहे आणि आदित्य सर जरी आमचे नेते असतील, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून इंडिया महाविकास आघाडी या महिला मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी रश्मिताई उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे मॅडम, आमच्या सन्माननीय विद्याताई चव्हाण मॅडम आणि या मंचावर असलेल्या सन्माननीय ज्योतिताई ठाकरे मॅडम, शिल्पाताई सरपोतदार मॅडम, ऐश्वर्या भद्रे, सीनाताई लिमे, पूनमताई पाटील, सरोजाताई सुतार, रंजनाताई चिंत्रे मॅडम, रेखाताई कोक्कर मॅडम, समिता मोहिते मॅडम, हेमांगी सोनवणे, विजया सूर्यवंशी, गणपती सिंग, सुवर्णा जोशी मॅडम, स्नेहल कंसारिया मॅडम, कोमल वास्कर मॅडम, विनया मडवी मॅडम, सुदर्शना कौशिक मॅडम आणि समोर बसलेले सर्व इंडिया महाविकास आघाडीचे सर्व निष्ठावंत सर्व पदाधिकारी आणि आमच्या सर्व भगिनी मातांनो, मला वाटतं मला बोलायची काय गरज आहे का? गेले 10 वर्ष या ठिकाणी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी मला दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी गेली 10 वर्ष या नवी मुंबईचा विकास करण्यासाठी नवी मुंबई शहर असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशी कामं केली आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी मला परत तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. गेली 35 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी शाखा प्रमुख, 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, 2दा खासदार, ही काम करण्याची संधी तुमच्यासारख्या दिवस रात्र काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्ली हा जो काही प्रवास तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळे मला मिळाला असं मी समजतो आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी या शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि RPI संभाजी ब्रिगेड इथल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जी उमेदवारी दिलेली आहे, येत्या 20 तारखेला आपण मशाल या चिन्हावरती बटन दाबून मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्याचबरोबर माझे समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र, धन्यवाद. त्याचबरोबर 29 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्या ठिकाणी ठाण्यातून आपल्या शक्तीस्थळाच्या इथून या मिरवणुकीने आपण व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम, मुशाईशाह, प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.